देशी विदेशी दारू विकणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी कारवाई करत 2,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पथकाकडून पोलीस स्टेशन अल्लीपूर हद्दीत अवैध धंदे शोध व कारवाई कामी दारूबंदी मोहीम राबवित असताना पोलिसांना माहिती मिळाली की कानगाव येथे राहणारा शुभम वाघमारे आणि जितू लडे हे दोघे संगणमतानं दारूचा व्यवसाय करत असून दारूचा साठा जितू लडे राहणार कानगाव तालुका हिंगणघाट याने आपल्या राहत्या घरी लपवून ठेवलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने जितू लडे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्याच्या घर झडतीत 23 खरड्याच्या खोक्यात देशी विदेशी दारूना भरलेल्या 1,104 बाटल्या किंमत 2,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन अल्लीपूर येथे दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी आणि त्यांच्या पथकाने केली आहे। प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, हिंगणघाट, वर्धा।